विद्यार्थी मित्रो, आपण समास या घटक पाहत आहोत. आज आपण तत्पुरुष समासाविषयी माहिती मिळूया. पहा, तत्पुरुष समास. सुरुवातीला आपण एक कृती पाहूया. त्या कृतीच्या आधारे तत्पुरुष समास कसा ओळखावा हे आता आपण पाहणार आहोत. कृती पहा. खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा. काही वाक्य दिलेले आहेत, त्या वाक्यामध्ये काही सामासिक शब्द आहे की दोन शब्दांचा मिळून झालेला शब्द, त्याला आपण काय म्हणतो, सामासिक शब्द. हे सामासिक शब्द काय करायचे, ओळखायचे आणि ते अधोरेखित करायचे. पहा, पहिलं वाक्य, मेट्रो रेल्वेचा लोकार्पण सोहळा थाटामाटात पार पडला. पहा, मेट्रो रेल्वेचा लोकार्पण सोहळा थाटामाटात पार पडला. लोकार्पण हे काय सामासिक शब्द आहे. लोकार्पण हे काय सामासिक शब्द आहे. दुसरं वाक्य पहा, सुप्रभाती तलावात नीलकमल उमललेले दिसले. यामध्ये सामासिक शब्द कोणते आहेत? तर पहिलं आहे सुप्रभाती आणि दुसरं सामासिक शब्द आहे नीलकमल. आता तिसरं वाक्य पहा, शिक्षण प्रक्रियेत पालक, शिक्षक आणि विद्यार्थी हा आदर्श त्रिकोण असतो. यामध्ये सामासिक शब्द कोणता आहे? तर त्रिकोण हा सामासिक शब्द आहे. थोडक्यामध्ये वरील जे 3 वाक्य दिलेली आहेत, या 3 वाक्यामध्ये लोकार्पण, सुप्रभाती, नीलकमल व त्रिकोण हे काय सामासिक शब्द आहेत. आता लोकार्पण म्हणजेच काय, त्याचा विग्रह कसा होईल? लोकांना अर्पण. सुप्रभाती म्हणजे काय? चांगल्या सकाळी. नीलकमलचा विग्रह कसा होईल? नील असे कमल. त्रिकोण या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल? 3 कोणांचा समूह. आता आपण या सर्व सामासिक शब्दांचा बारकाईने अभ्यास करू. आणि जेव्हा आपण या सर्व सामायिक शब्दांचा बारकाईने अभ्यास आपण करतो, तेव्हा आपल्याला काही वैशिष्ट्ये या ठिकाणी जाणवतात. पहा, या सामासिक शब्दांमध्ये जे वैशिष्ट्य आहे त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे की या सामासिक शब्दात दुसरे पद महत्त्वाचे आहे. पहा, लोकांना अर्पण. अर्पण हा सामासिक शब्द किंवा हा शब्द काय महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे काय, नील असे कमल. कमल किंवा चांगल्या सकाळी. सुप्रभाती, चांगल्या सकाळी. सकाळी हा दुसरा शब्द. किंवा त्रिकोण, 3 कोणांचा समूह. कोण म्हणजे जे काही दुसरा शब्द आहे की जेव्हा आपण या सामासिक शब्दांचा विग्रह करतो तेव्हा या सामासिक शब्दामधलं असणारा दुसरं शब्द किंवा दुसरं पद हे अत्यंत महत्त्वाचं असतं. हे या सामासिक शब्दांचं वैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे आणखीन एक वैशिष्ट्य पहा, कोणतं आहे? तर सामासिक शब्दांचा विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गाळलेले शब्द किंवा विभक्ती प्रत्यय योजावे लागतात. पहा, काय सांगितलंय की सामासिक शब्दांचा विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गाळलेले शब्द किंवा विभक्ती प्रत्यय योजावे लागतात. म्हणजे थोडक्यामध्ये जर विचार केला याचा, तर काय, लोकांना अर्पण म्हणजेच काय? लोकार्पण म्हणजे ना हे जो प्रत्यय लागलेला आहे तो काय केलेला आहे? गाळलेला आहे. परंतु जेव्हा हा गाळलेला शब्द अर्थाच्या दृष्टीने मात्र प्रत्यक्ष थोडक्यामध्ये योजावा लागतो, त्यामुळे शब्द कसा होतो? सामासिक शब्द लोकार्पण. किंवा या ठिकाणी दुसरं जरी म्हटलं की सुप्रभाती, चांगल्या सकाळी, किंवा नील असे कमल, असे हा शब्द काय गाळलेला आहे. परंतु तो आपल्याला सामासिक शब्द जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा मात्र तो गृहीत थोडक्यामध्ये धरावा लागतो. अजून एका तक्त्याच्या सहाय्यानं आपण हा समास अधिक समजावून घेऊ. पहा, एक कृती आहे, त्या कृतीच्या आधारे अजूनही आपण या तत्पुरुष समासाची काही उदाहरणं आणि त्याची वैशिष्ट्य समजावून घेणार आहोत. पहा, अनुक्रमांक आहे समासाचा विग्रह आणि सामासिक शब्द आहे. पहा, आता समासाचा विग्रह दिलाय आणि त्या विग्रहावरून तो सामासिक शब्द कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. पहा, पहिला आहे राजाची आज्ञा. त्याला काय आपण म्हणतो? सामासिक शब्द कोणता होईल त्याचा? राजाज्ञा. पहा, दुसरा विग्रह पहा, 8 अंगांचा समूह. त्याचा सामासिक शब्द कोणता होईल? अष्टांग. पहा, 8 अंगांचा समूह, त्याचा सामासिक शब्द होईल अष्टांग. पुढचा पहा विग्रह, उत्तम असा पुरुष.
त्याचा सामासिक शब्द कोणता होईल? पुरुषोत्तम. उत्तम असा पुरुषचा सामासिक शब्द कोणता होईल? पुरुषोत्तम. पहा, या सर्व सामासिक शब्दांवरून म्हणजेच कोणते? राजाज्ञा, अष्टांग, पुरुषोत्तम, नीलकमल, सुप्रभाती, लोकार्पण, त्रिकोण या सर्व सामासिक शब्दावरून आपल्याला लक्षात येतंय की यामध्ये दुसरं पद हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं या ठिकाणी तत्पुरुष समास होतो. थोडक्यामध्ये तत्पुरुष समासाचं वैशिष्ट्य सर्वात महत्त्वाचं आहे ते कोणतं आहे? दुसरं पद किंवा दुसरा शब्द हा महत्त्वाचा असतो किंवा प्रधान असतोय. पहा, सुरुवातीला आता आपण तत्पुरुष समासाची वैशिष्ट्ये पाहणार आहोत की कोणकोणती वैशिष्ट्ये तत्पुरुष समासाची आहेत. तर पहिलं जे तत्पुरुष समासाचं वैशिष्ट्य आहे ते कोणते? तत्पुरुष समासात दुसरे पद महत्त्वाचे असते किंवा दुसरा शब्द की विग्रह केल्यानंतर जो तयार होणारा जो शब्द आहे त्या शब्दांमध्ये दुसरा शब्द, दुसरं पद महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ काय? लोकार्पण. त्यामध्ये कोणता? लोकार्पण या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होतो? लोकांना अर्पण. अर्पण ह्या शब्द हे पद महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे नीलकमल, नील असे कमल, त्यामध्ये कमल हे जे काही पद आहे हे दुसरं पद अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजेच थोडक्यामध्ये तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्त्वाचं असतं की आणखीनही उदाहरणं जर द्यायची झाली तर राजाज्ञा, राजाची आज्ञा, आज्ञा हे पद महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे पुरुषोत्तम, पुरुषोत्तममध्ये काय? उत्तम असा पुरुष, पुरुष हे पद महत्त्वाचं आहे. पहा, दुसरं वैशिष्ट्य या तत्पुरुष समासाचं आहे अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो. की सामासिक शब्दाचा विग्रह करताना गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय हा काय करावा लागतो? घ्यावा लागतो. म्हणजे जर उदाहरण दाखल जर घेतलं तर लोकार्पण, लोकार्पण हा काय? सामासिक शब्द आहेत. या सामासिक शब्दाचा जेव्हा आपण विग्रह करतो तेव्हा तो कसा होतो? लोकांना अर्पण. म्हणजे ना हे काय? विभक्ती प्रत्यय, तो आपल्याला घ्यावा लागतो. किंवा दुसरं उदाहरण झालं नीलकमल, तर त्याचा विग्रह कसा होईल? नील असे कमल. म्हणजे असे हा शब्द आहे तो काय करावा लागेल? विग्रह करताना घ्यावा लागेल. म्हणजेच थोडक्यामध्ये तत्पुरुष समासामध्ये विग्रह करताना जो काही गाळलेला शब्द असेल किंवा विभक्ती प्रत्यय असेल तो घ्यावा लागतो. आता सुरुवातीला आपण तत्पुरुष समासाचा पहिला प्रकार विभक्ती तत्पुरुष समास हा अभ्यासणार आहोत. आता आपण एक कृती समजावून घेऊ आणि या कृतीच्या आधारे विभक्ती तत्पुरुष समास हा समजावून घेऊ. विभक्ती तत्पुरुष समास तर कृती दिलेली पहा. पुढील उदाहरणांचा अभ्यास करून तक्ता पूर्ण करा. पहिला अनुक्रमांक पहा. एक सामासिक शब्द दिलेला आहे, त्याचप्रमाणे विग्रह दिलेला आहे आणि विभक्ती प्रत्यय किंवा विभक्ती दर्शक काव्ये ओळखायला सांगितलेलं आहे आपल्याला. आता सामासिक शब्द दिलेत आणि विग्रह दिलेले आहेत आणि या विग्रहावरून विभक्ती प्रत्यय किंवा विभक्ती दर्शक काव्ये ओळखायचे. पहिले दिलेले पहा. लोकप्रिय, लोकांना प्रिय. या लोकांना प्रिय, लोकांना यामध्ये विभक्ती प्रत्यय कोणता आहे? ना. दुसरं दिलेलं आहे कष्टसाध्य. कष्टसाध्य या सामासिक शब्दांचा विग्रह कसा दिलेला आहे? कष्टाने साध्य. म्हणून या विग्रहामध्ये किंवा विभक्ती प्रत्यय किंवा विभक्ती दर्शक काव्य कोणतं आलं? ने. पुढचा शब्द पहा. सामासिक शब्द चोर भय आणि त्याचा विग्रह कसा झाला आहे? चोरांपासून भय. चोरांपासून भय यामध्ये विभक्ती प्रत्यय कोणता आला? पासून किंवा विभक्ती दर्शक शब्द कोणता? पासून. पुढचा सामासिक शब्द आहे घरमालक. घराचा मालक. विग्रह कसा झाला? घराचा मालक. यामध्ये विभक्ती प्रत्यय कोणता आला? चा. पुढचा सामासिक शब्द पहा. नाट्यगृह.
त्याचा विग्रह कसा झाला? नाट्यासाठी ग्रह म्हणजे विभक्ती दर्शक अव्यय कोणता आलं? साठी. आता पुढचा सामासिक शब्द पहा, वनभोजन. विग्रह कसा होईल? वनातील भोजन. वनातील भोजन. मग विभक्ती दर्शक प्रत्यय कोणता आला? तील. पहा, थोडक्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी बाब कोणती? की सामासिक शब्दांचा विग्रह करताना नामांना विभक्ती प्रत्ययाऐवजी काही वेळा काही शब्दयोगी अव्यय वापरली जातात. उदाहरणार्थ वरती सांगितलेली कोणती? साठी, पासून, तील, करिता, प्रित्यर्थ हे काय करतात? हे शब्दयोगी अव्यय सुद्धा विभक्ती प्रत्ययाऐवजी वापरले जातात. म्हणजे विभक्ती प्रत्यय तर असतोच, परंतु विभक्ती प्रत्यय दर्शक अव्यय सुद्धा त्या ठिकाणी किंवा शब्दयोगी अव्यय सुद्धा वापरलेलं जातं. आता आपण काही विभक्ती म्हणजे नेमकं काय ते थोडक्यामध्ये पाहूया. विभक्ती प्रथमामध्ये प्रत्येक नसतो. शब्दांचं रूप फूल या ठिकाणी एक शब्द घेतलेला आहे, त्याची रूप आपण या ठिकाणी पाहणार आहोत. फूल. प्रत्यय अनेक वचनामध्ये सुद्धा प्रत्यय या प्रथमा विभक्तीला नसतो. शब्दांचं रूप मात्र फुले असं होईल. त्यानंतर द्वितीयामध्ये एक वचनामध्ये प्रत्यय कोणते? द्वितीया विभक्तीमध्ये सलाते. शब्दांची रूप फुल या ठिकाणी घेतलेले, फुलास, फुलाला. अनेक वचनी काय होईल? अनेक वचनी प्रत्यय कोणता आहे पहा? द्वितीया विभक्तीमध्ये सलानाते. शब्दांची रूप या ठिकाणी दिले, फुलांस, फुलांना. आता तृतीय विभक्तीचं एकवचनी प्रत्यय कोणते? ने, ए, शी. आणि अनेक वचनी प्रत्यय कोणता आहे? नि, शी, ई, ही. आणि शब्दांची रूप पहा एकवचनामध्ये फुलाने, फुलांशी, फुलाशी. त्यानंतर अनेक वचनामध्ये या शब्दांची रूप फुलांनी, फुलांशी. त्यानंतर चतुर्थी विभक्ती पहा, सलाते. शब्दांची रूप फुलास, फुलाला. अनेक वचनामध्ये प्रत्यय चतुर्थी विभक्तीमध्ये सला, नाते. आणि शब्दांची रूप पहा फुलास, फुलांना. त्यानंतर पंचमीचं एकवचनी प्रत्यय, पंचमी विभक्तीचं एकवचनी प्रत्यय ऊन, हून. शब्दांची रूप फुलाहून. अनेक वचनामध्ये पंचमी विभक्तीचा प्रत्यय ऊन, हून. आणि शब्दांची रूप फुलाहून. षष्टी विभक्तीमध्ये प्रत्यय चा, ची, चे. शब्दांची रूप पहा फुलाचा, फुलाची, फुलाचे. अनेक वचनी षष्टी विभक्तीचा प्रत्यय चा, ची, चे. आणि शब्दांची रूपे फुलांचा, फुलांची, फुलांचे. सप्तमी विभक्तीमध्ये प्रत्यय त, ई, आ. शब्दांची रूपे फुलात. आणि अनेक वचनी प्रत्यय पहा सप्तमीचा त, ई, आ. आणि शब्दांची रूपे फुलांत. संबोधन पहा, संबोधन म्हणजे प्रत्यय नाही परंतु शब्दाचे रूप मात्र फुला. त्यानंतर अनेक वचनामध्ये संबोधनमध्ये प्रत्यय नो आणि शब्दाचे रूप होतात फुलांनो. हा भाग आपण माहितीसाठी घेतलेला आहे की एकवचनी, अनेक वचनी विभक्तीचे प्रत्यय आपणास माहिती असणं गरजेचं आहे. विभक्ती तत्पुरुष समासाची काही वैशिष्ट्ये पहा. पहिलं वैशिष्ट्य आहे सामासिक शब्दातील पहिले पद नाम किंवा विशेषण असतं. की सामासिक शब्दांमधील पहिलं पद नाम किंवा विशेषण असतं. आता या ठिकाणी जर विचार केला ते लोकप्रिय, लोकांना प्रिय, लोकांना हे नाम आलं. किंवा जर दुसरं कष्टाने साध्य, कष्टसाध्य, कष्टाने विशेषण आलं. म्हणजेच पहिलं पद विभक्ती तत्पुरुष समासामध्ये पहिलं पद हे एकतर नाम किंवा विशेषण असतं. विभक्ती तत्पुरुष समासामध्ये जे दुसरं वैशिष्ट्य आहे पहा
सामासिक शब्दाचा विग्रह करताना पहिल्या पदाला प्रथमा व संबोधन सोडून अन्य विभक्तीचे प्रत्यय किंवा त्याच अर्थाची शब्दयोगी अव्यय वापरली जातात. थोडक्यामध्ये ना, चाचीचे, तैया हे काही विभक्ती प्रत्यय वापरले जातात. ज्या तत्पुरुष समासात कोणत्याही विभक्ती प्रत्ययाचा किंवा त्या विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष असे म्हणतात. म्हणजे थोडक्यामध्ये विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय ही विभक्तीचा अर्थ व्यक्त करणारे जे शब्दयोगी अव्यय असेल, साठी, पासून, ह्या शब्दांचा लोप करून किंवा करून सामासिक शब्द तयार केला जातो पहा. म्हणजे विभक्ती चाचीचे असेल, तई असेल, ने, शी असेल, हे जे काही प्रत्यय ही लोप पाहून यांचा उल्लेख न करता, समजा या ठिकाणी उदाहरण द्यायचं असेल ते लोकप्रिय, लोकांना प्रिय, लोकांना प्रिय ऐवजी काय या ठिकाणी ना हे जो प्रत्यय विभक्ती प्रत्यय तो काय लोप पावेल आणि लोकप्रिय असा सामासिक शब्द होईल. किंवा चोर भय, तर या ठिकाणी चोरापासून भय, पासून हा लोप पाहून सामासिक शब्द होईल चोर भय. पहा, विभक्ती तत्पुरुष समासाचे आणखीन काही उदाहरणे द्यायची असेल तर काय देता येईल? देशगत, तोंडपाठ, गुणहीन, गायरान, क्रीडांगण, ऋणमुक्त, राजपुत्र म्हणजे राजाचा पुत्र, ऋणमुक्त, ऋणातून मुक्त, क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण, घर जावई, घरातील जावई, किंवा स्वर्गवास, पोटशूळ, घरधंदा, पूजाद्रव्य, व्याही भोजन ही काही विभक्ती तत्पुरुष समासाची उदाहरणं आहेत. पुढचा तत्पुरुष समासाचा पुढचा जो प्रकार आहे तो आहे कर्मधारय समास. आता कर्मधारय समास आपण काही वाक्यांच्या आधारे कृती पाहून कृती पूर्ण करून आपण समजावून घेऊया. पहा, कृती दिली, पुढील वाक्य अभ्यासून तक्ता पूर्ण करा. पहिलं वाक्य दिले पहा, गुप्तहेर वेषांतर करून खऱ्या माहितीचा शोध घेतात. आता यामध्ये सामासिक शब्द ओळखा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, या दिलेल्या वाक्यामध्ये सामासिक शब्द कोणता आहेत पहा. पहिला वाक्य दिले, गुप्तहेर वेषांतर करून खऱ्या माहितीचा शोध घेतात. यामध्ये सामासिक शब्द आहे वेषांतर. दुसरं वाक्य पहा, अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ पडला. आता यामध्ये सामासिक शब्द कोणता आहे? दुष्काळ. उदाहरण पहा, काही माणसे केलेल्या कामाचे मानधन घेणे टाळतात. यामध्ये सामासिक शब्द आहे मानधन. आता पुढचं उदाहरण पहा, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटांतून. यामध्ये सामासिक शब्द कोणता आहे? निळा सावळा. आता या सामासिक शब्दांच्या माध्यमातून आपण पुढील आणखीनही कृती पाहणार आहोत. पुढे दिलेला तक्ता पूर्ण करणार आहोत. आत्ताच अभ्यासलेले जे काही वाक्य होते त्या वाक्यामध्ये सामासिक शब्दांच्या आधारे आपल्याला हा तक्ता पूर्ण करायचा आहे. पहिला पहा, सामासिक शब्द डॅश डॅश दिलेला आहे, विग्रह दिला आहे, अन्य असा वेश. सामासिक शब्द कोणता होईल? वेषांतर. पहा, दुसरा सामासिक शब्द दिला आहे दुष्काळ. या दुष्काळाचा विग्रह कसा होईल? दू किंवा कंसामध्ये वाईट असा काळ. पुढं विग्रह दिला आहे मान हेच धन. सामासिक शब्द कोणता होईल? मानधन. पुढचा विग्रह दिलाय निळा सावळा असा. निळा सावळा असा. सामासिक शब्द कसा होईल? निळा सावळा. आता वर दिलेली सर्व उदाहरणं कशी आहेत? जे सामासिक शब्द होते वेषांतर, दुष्काळ, मानधन, निळा सावळा ही सर्व कर्मधारय समासाची उदाहरणं आहेत पहा. मग या कर्मधारय समासाची वैशिष्ट्य काय आहेत? तर कर्मधारय समासाची वैशिष्ट्य पहा, दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजेच प्रथमामध्ये असतात. उदाहरणार्थ या ठिकाणी दिले मुखचंद्रमा. पहा, दोन्ही पदे एकाच विभक्तीत प्रथमामध्ये असतात. किंवा या ठिकाणी मानधन हे काय प्रथमामध्ये, की कोणताच प्रत्यय त्या ठिकाणी लागलेला
नाही, प्रथमा विभक्ती ते असंही होतं, तेव्हा ते उदाहरण कसं समजायचं, कर्मधारय समासाचं समजायचं. पुढचं दुसरं वैशिष्ट्य आहे, कधी पूर्वपद म्हणजे पहिले पद विशेषण असते. उदाहरणार्थ कृष्णविवर किंवा रक्तचंदन, चंदन परंतु रक्तचंदन, रक्त हे काय झालेले विशेषण, पहिले पदाला किंवा नीलकमल की नील हे काय विशेषण आहे. किंवा पितांबर की पिवळे असे अंबर, म्हणजे पित हे काय आलं म्हणजे थोडक्यात पहिले पद काय आले, हे विशेषण असतं. कर्मधारय समासामध्ये पहिलं पद कधी कधी काय असतं, विशेषण असतं. उदाहरणार्थ रक्तचंदन, नीलकमल, पितांबर, कृष्णविवर. कधी कधी तिसरं वैशिष्ट्य कर्मधारय समासाचं, ते कधी कधी उत्तरपद म्हणजे दुसरं पद हे विशेषण असतं. दुसरं पद हे विशेषण असतं. घननीळ, उदाहरणार्थ घननीळ, नीळ म्हणजे निळा असा घन, म्हणजे थोडक्यामध्ये नीळ हे काय दुसरं पद विशेषण. किंवा पुरुषोत्तम की उत्तम असा पुरुष हे काय दुसरं पद हे काय या ठिकाणी एक विशेषण थोडक्यामध्ये आहे. किंवा वेशांतर, अन्य असा वेशांतर हे म्हणजे दुसरं पद हे काय असतं, त्यामध्ये विशेषण असतं त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे कर्मधारय समासाचं, की कधी दोन्ही पदे विशेषणी असतात. कधी कधी दोन्ही पदं काय असतात, विशेषण असतात. या उदाहरणार्थ श्यामसुंदर, लाल भडक, काळाभोर, हिरवागार, म्हणजे हिरवा आणि गार दोन्ही विशेषणं. श्याम आणि सुंदर हे दोन्ही विशेषणाचे. लाल आणि भडक ही किंवा काळा आणि भोर हे सर्व काय दोन्ही पदं हे विशेषण असतात. कर्मधारय समासाचं हे वैशिष्ट्य. कधी पहिलं पद विशेषण असतं, कधी दुसरं पद विशेषण असतं, तर कधी कधी दोन्ही पदं विशेषण असतात. पाचवं वैशिष्ट्य कर्मधारय समासाचं, कधी पहिले पद उपमान तर कधी दुसरे पद उपमान असते. आता उपमान म्हणजे काय, आता उपमेय म्हणजे काय, की ज्याची तुलना करायची आहे त्याला काय म्हटलं जातं, उपमेय. आणि ज्याच्याबरोबर तुलना करायची आहे त्याला काय म्हटलं जातं, उपमान. ज्याच्याबरोबर तुलना करायची त्याला उपमान असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ या ठिकाणी दिलं की कधी कधी या कर्मधारय समासामध्ये कधी कधी पहिलं पद उपमान तर कधी दुसरे पद उपमान असतं. या ठिकाणी पहिलं उदाहरण दिलंय कमल नयन. यामध्ये उदाहरण दिलंय कमल नयन मध्ये कमल हे काय उपमान आहे, की नयन हे काय उपमेय, की नयन म्हणजे डोळ्यांची तुलना कमलाबरोबर किंवा कमळ फुलाबरोबर करायची म्हणजेच या ठिकाणी कमल हे काय उपमान आहे. तर दुसरं उदाहरण दिलंय नरसिंहामध्ये काय आलंय, की नरसिंहचा विग्रह कसा होईल, सिंहासारखा नर. यामध्ये सिंह आणि नर. आता या ठिकाणी काय केलेलं आहे, सिंह हे काय उपमेय आणि नर काय उपमान आहे. म्हणजे नराची तुलना सिंहाबरोबर केलेली आहे, त्यामुळं या ठिकाणी उपमान हे नर आहे. म्हणजे कधी कधी पहिलं पद उपमान असतं तर कधी कधी दुसरं पद उपमान असतं. आणखीन जर याची उदाहरणं सांगायची झाली तर उपमान पूर्वपद म्हणजे पहिलं पद उपमान असणारे उदाहरणं सुवर्ण मध्य, कमल नेत्र, चंद्रवदन, मेघश्याम, वज्रदेय. आणि उपमान दुसरं असणारं मुखचंद्र, चरणकमल, नरसिंह हे काय उदाहरणं आहेत. वैशिष्ट्य, कधी दोन्ही पदे एकरूप असतात. उदाहरणार्थ विद्याधन. आणखीन उदाहरणं द्यायची झाली तर काव्यामृत, भवसागर ही उदाहरणं ह्या कधी कधी दोन्ही पदं एकरूप असतात. म्हणजे विद्या हेच धन अशा स्वरूपाची ही उदाहरणं तत्पुरुष समासाची, कर्मधारय तत्पुरुष समासाची आहेत. पुढचा जो तत्पुरुष समासाचा जो प्रकार आहे तो आहे द्विगु समास. आपण खाली दिलेल्या कृतीच्या सहाय्यानं आपण हा द्विगु समास समजावून घेऊया. कृती दिलेली खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखून दिलेला तक्ता पूर्ण करा. पहिलं वाक्य दिले सूर्याच्या सोनेरी किरणांनी दशदिशा उजळून निघाल्यात. यामध्ये सामासिक शब्द कोणता आहे, दशदिशा.
पुढचं वाक्य पहा. नवरात्रात ठिकठिकाणी गरबा नृत्याचे कार्यक्रम चालतात. यामध्ये सामासिक शब्द कोणता आहे? नवरात्र. पुढचं वाक्य पहा. सुरेखाला वन्यजीव सप्ताहानिमित्त झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाला. यामध्ये सामासिक शब्द कोणता आहे पहा? तर तो आहे सप्ताह. आता या दिलेल्या वाक्य आणि आलेले जे सामासिक शब्द आहे यांच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा. पहा, विग्रह दिलेला आहे 10 दिशांचा समूह. सामासिक शब्द कोणता आलेला आहे? दश दिशा. पुढे आपल्याला सामासिक शब्द दिलेला आहे कोणता आहे? नवरात्र. आणि त्याचा विग्रह कसा होईल? 9 रात्रींचा समूह. आपल्याला विग्रह दिलेला आहे 7 अहांचा. अह म्हणजे काय? दिवस. दिवसांचा समूह. सामासिक शब्द कसा होईल? सप्ताह. वर दिलेल्या द्विगु समासाची काही जी उदाहरणं होती की सप्ताह असेल, नवरात्री असेल, ही जी काही उदाहरणं आहे या उदाहरणांच्या आधारे द्विगु समासाची वैशिष्ट्य पहा. द्विगु समासाची वैशिष्ट्य कोणती पहा? की द्विगु समासात पूर्वपद संख्या विशेषण असते. पूर्वपद म्हणजे सुरुवातीचं पद काय असतं? संख्या विशेषण. म्हणजेच थोडक्यामध्ये दश दिशा म्हणजे 10 दिशांचा समूह 10. नवरात्र 9 रात्रींचा समूह 9. सप्ताह 7 अहांचा दिवसांचा समूह 7. तर हे जे काही पूर्वपद जे ते काय संख्या विशेषण आहेत. 9, 10, 7 ही काय संख्या विशेषणं आहेत. द्विगु समासाचा अतिशय सोपा भाग आहे. पहा की द्विगु समास ओळखण्याचं अत्यंत सोपी कोणती? पहिलं पद हे संख्या विशेषण असतं. दुसरं पहा वैशिष्ट्य, हा समास नेहमी एकवचनात असतो कारण त्यातील सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो. पहा, सप्ताह एक समुच्चय म्हणजे एकवचनी. त्याचप्रमाणे 9 रात्रींचा समूह किंवा नवरात्र एकवचनी किंवा दशदिशा एकवचनी. थोडक्यामध्ये हा समास एकवचनामध्ये असतो आणि त्यातील सामासिक शब्दावरून एक समुच्चयाचा बोध होतो. पहा, नवरात्र एक समुच्चय, सप्ताह एक समुच्चय. पहा म्हणजे द्विगु समासाची व्याख्या आपल्याला करायची झाली तर ती कशी करता येईल? पहा, ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद संख्या विशेषण असते आणि त्या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो तेव्हा त्यास द्विगु समास असे म्हणतात. पहा, पुन्हा व्याख्या सांगता येईल. ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद संख्या विशेषण असते व सामासिक शब्दावरून त्यास एका समुच्चयाचा बोध होतो तेव्हा त्यास द्विगु समास असे म्हणतात. पहा, आपण तत्पुरुष समासाचे विविध प्रकार पाहिले. त्यामध्ये पहिला समास आहे विभक्ती तत्पुरुष समास. दुसरा जो तत्पुरुष समासाचा प्रकार पाहिला आहे तो एक कर्मधारय समास. आणि तिसरा जो तत्पुरुष समासाचा जो प्रकार पाहिला तो आहे द्विगु समास. हे आपण पाहिले. या तीनही तत्पुरुष समासांच्या प्रकारावरून आता आपल्याला काय करायचं आहे? पुढील तक्ता पूर्ण करायचा आहे. पहा, तत्पुरुष समासाचे प्रकार ओळखून खालील तक्ता पूर्ण करा. पहा, सामासिक शब्द दिलेत, समासाचा विग्रह दिलेला आहे आणि समासाचं नाव. काही ठिकाणी आपल्याला सामासिक शब्द ओळखून लिहायचे, काही ठिकाणी विग्रह करायचा आहे आणि काही ठिकाणी समासाचं नाव सुद्धा लिहायचं आहे. पहा, पहिला दिलेलं आहे समासाचा विग्रह दिलेला आहे 6 मासांचा किंवा महिन्यांचा समूह. त्याला काय म्हणतात? सामासिक शब्द त्याचा काय होईल? षण्मास. वरून आपल्याला लक्षात येतं की हा समास, या समासाचं नाव काय असलं पाहिजे? द्विगु समास. कारण काय? पहिलं पद संख्या विशेषण आहे 6 महिन्यांचा किंवा 6 मासांचा. त्यामुळं समासाचं नाव काय होईल? द्विगु समास. पुढचं उदाहरण पहा. सामासिक शब्द दिला आहे ग्रंथालय. त्यामुळे समासाचा विग्रह कसा होईल? ग्रंथाचे आलय. आणि समासाचं नाव काय होईल? विभक्ती तत्पुरुष. कारण चे हे काय विभक्ती लागलेलं आहे त्यामुळं विभक्ती थोडक्यात प्रत्यय लागलेला आहे आणि त्यामुळं समासाचं नाव काय होईल? विभक्ती तत्पुरुष. आता पुढचं उदाहरण पहा. काय? समासाचं नाव दिलं आहे कर्मधारय. आपण एखादं कोणतंही नाव त्या ठिकाणी लिहू शकते. पहा, सामासिक शब्द महाराष्ट्र. समासाचा विग्रह होईल महानासे राष्ट्र. त्यानंतर सामासिक शब्द दिला पहा त्रिदल. समासाचा विग्रह कसा होईल? 3 दलांचा समूह आणि 3 संख्या विशेषण आलंय त्यामुळं काय होईल? समासाचं नाव द्विगु समास असं होईल. पहा, नंतर पुढचं उदाहरण दिलंय समासाचा विग्रह दिलेला आहे बालकांसाठीचे मंदिर.
त्याला सामासिक शब्द काय होईल? बाल मंदिर. आणि या ठिकाणी साठी हे काय विभक्ती प्रत्यय किंवा त्या ठिकाणी प्रत्यय वापरलेला आहे किंवा थोडक्यामध्ये शब्दयोगी अव्यय वापरलेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी कोणता समासाचं नाव होईल? विभक्ती तत्पुरुष समास. पुढं सामासिक शब्द दिलेला आहे नरश्रेष्ठ. समासाचा विग्रह कसा होईल? श्रेष्ठ असा नर. आणि त्याचं समासाचं नाव काय होईल? कर्मधारय समास. कर्मधारय समास असं होईल. पुढचं दिलंय समासाचं नाव दिलंय फक्त विभक्ती तत्पुरुष. सामासिक शब्द काय एखादा आपण घेऊ शकतो? विद्यालय. आणि समासाचा विग्रह होईल विद्येचे आलय. अशा प्रकारे आपण हा तक्ता पूर्ण केलेला आहे आणि तत्पुरुष समास अभ्यासलेला आहे.